नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काय ठळक घडामोडी. बातमी अंबरनाथ येथून आहे. श्रावण महिन्याचा पहिला सोमवार अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरात भक्तांची मोठी गर्दी. सध्या श्रावण मास सुरू असून श्रावण मासात भाविक शिव शंभूची आराधना करत असतात. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. हा महिना पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात प्रत्येक सोमवार हा श्रावण सोमवार म्हणून पूजला जातो. याच अनुषंगाने अंबरनाथ येथील पुरातन शिव मंदिरात या महिन्यातील पहिल्या श्रावण सोमवार निमित्त भाविकांद्वारे भोलेनाथाची पूजा अर्चना केली गेली. यावेळी विजय पाटील माजी सभापती तसेच युवराज पाटील उपजिल्हा कल्याण अधिकारी यांनी पूजा अर्चना केली. सालाप्रमाणे याही वर्षी हिंदू धर्म सांस्कृतिक संवर्धन महोत्सव हे माझे वडील विजय पाटील हे गेल्या 23 वर्षापासून आणि हा आमचा 24वं वर्ष आहे. प्राचीन शिवमंदिर इथे सकाळी रुद्राभिषेक आणि दुपारी जेवण असतो सर्व भाविकांना. त्याच्यानंतर सांस्कृतिक बरेचसे कार्यक्रम असतात. मोठे मोठे संत येतात या ठिकाणी. खरं सांगायचं गेलं तर करोनानंतर जे आपला जो समाज आहे त्या समाजाने करोनानंतर करोनामध्ये त्यांना माहिती पडलं की फक्त एकच अशी हे आहे का तो आहे परमात्मा. त्याला जर विसरून आपण कितीही काय केलं तर किती धन असो किंवा काय अजून काही गोष्टींचा आपण जी लालसा करतो त्या लालसापोटी आपण काही अजून उद्योगधंदा वेगळं करतो. परंतु करोनाने दाखवून दिलं की बस या परमात्माशिवाय दुसरी कुठलीही या गोष्टी सृष्टीवर नाही आहे. त्याच्यामुळं लोक इथं वाढली आणि फक्त या पुरातन शिवमंदिर अंबरनाथमध्येच नाही, अख्ख्या पूर्ण देशामध्ये एकही आश्रम असू द्या किंवा मंदिर असू द्या कुठलाही आता खाली दिसत नाही. याचं कारणच आहे की करोनामध्ये एक छोटीशी चूक सर्वांना दाखवून गेलेली आहे. याच्या पुरातन शिवमध्ये मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा फार सुंदर देखणा होणार आहे. कारण खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी 350 करोड रुपये इथं आणलेलं आहे, तिथं दिलेलं आहे. त्याच्यामुळे जो काम बाहेर चालतं का 1-2 वर्षामध्ये फार सुंदरसा आजूबाजूचा परिसर होणार आहे. जी आपल्याला तुम्हाला आता बाहेरची घाण दिसते ती कुठलीही घाण राहणार नाही. कारण खासदार साहेबांची मेहरबानी आहे. या मंदिरावर खासदार साहेबांचं फार बारकाईने लक्ष असतं. त्याच्यामुळे योगायोग असतं आणि योगायोगात ज्यावेळी आपण भोलेनाथाचं दर्शन घेतो अशा बऱ्याच वर्षानंतर येत आहे. तर भोलेनाथ ही प्रसन्न असतं आणि भक्तगणांची जशी इच्छा असतं त्यांची मनोकामना पुरी करतो भोलेनाथ. का पहिलाच भोले असतं आणि आपण भोल्या भावाने जर त्याचं दर्शन घेतला किंवा आपली जी मनोकामना आहे ती त्यांना सांगितली तर भोलेनाथ नक्कीच प्रसन्न होतात.